ते हे करावं लागेल. व्हिडिओ बघितलाच नाही यार. खाली गेले आणि खाली गेल्यानंतर इथं होत्या आई आणि दीदी पूजा करून आले. दीदी पण पूजा करत होत्या. तर मी आईला बोलत होते की माझी पूजा झालेली, माझी पूजा मी करून आले. मग त्यानंतर दीदी प्रांशूला आणायला जावं लागायचं, पूर्ण दिवसच चाललाय त्याच्यात. आम्ही तिघी मिळून सर्व दीदींची पूजा झाली आणि आरती केल्यानंतर मी थोडंसं गाडी काढायला आरती करत असताना शूट घेतलेला काढायला. ही आहे आमची खालची पूजा. खालची म्हणजे माझे म्हणजे सासू सासरे असतात तिथं मोठ्या भैयांसोबत. तर तिथे इकडे मग दीदींची आरती वगैरे झाली आणि ज्ञानूनी खालीच नाश्ता केला होता. मुलं आजी आजोबा असल्यामुळे मग मी पण काही म्हणत नाही, मुलं खालीच जास्त राहतात. ज्ञानू प्रांशू त्याची पण खूप लाड करते प्रांशूचा. तर प्रांशू मला दाखवत होता इकडं ओठाला त्याच्या काहीतरी लागलं होतं, तर रक्त निघत होतं. तर प्रांशू म्हणत होता मम्मी खून मम्मी खून. तर प्रांशूचं मी इकडे बघत होते. तर सारा दीदीने काय काय केलं, सारा दीदीने डोकं मारलं वाटतं. इथे सारा बेडवर झोपलेली होती आणि पलीकडच्या साईडने प्रांशूने उडी मारली. तर साराच्या डोक्यावर त्याच्या ओठाला लागलं, साराच्या डोक्यावर पडला तो. ते ओठामध्ये आणि दाताच्या मध्ये ओठ हे झालं वाटतं, दबल्या गेला आणि प्रांशूला थोडंसं लागलं. तर ज्ञानू इकडे स्कूलमधून आणि स्कूलमधून येऊन ज्ञानू म्हणत होती मम्मी मला बाहेर जायचंय बाहेर जायचंय. त्यानंतर मग झाली संध्याकाळ झाल्यानंतर इथे त्यांनी आले होते ऑफिसवरून आणि प्रांशू मागे लागला होता साराच्या, मला यायचं तुझ्यासोबत. तर सारा आणि ह्यांनी गेले होते. तिचे साराचे थोडेसे म्हणजे हे वाटत आहेत ना, म्हणजे दात थोडेसे असे प्रमाणात, तर थोडे बाहेर वाटत होते आम्हाला. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काय करायचं विचारून घ्यावं. तर इकडे आल्या होत्या वरच्या आई, त्या पप्पा असल्यानंतर येत नाहीत, विचारत होत्या मला पप्पा